नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रेशन कार्डबाबत मोठा निर्णय. या जिल्ह्यातील 20,310 लाभार्थ्यांचा लाभ झाला बंद. कोल्हापूर शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेत मोठी साफसफाई मोहीम राबवण्यात आली असून जिल्ह्यातील तब्बल 20,310 रेशन कार्ड धारकांचे धान्य वितरण थांबवण्यात आलं आहे. यामध्ये शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी, गेल्या 6 महिन्यापासून रेशन व न घेणारे लाभार्थी तसेच मृत व्यक्तींच्या नावावरील कार्डधारकांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना आता नियमित रेशनचे धान्य मिळणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा गहू, तांदूळ आणि इतर धान्य दिले जातं. जिल्ह्यात केशरी, पिवळी आणि पांढरी अशा 3 प्रकारच्या शिधापत्रिका अस्तित्वात आहेत. यापैकी केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका धारकांना रास्तभाव दुकानातून नियमित धान्य वितरण केलं जातं. मात्र तपासणीत असे आढळून आले आहे की काही शिधापत्रिका धारक हे शासकीय सेवेत कार्यरत आहेत, तर काहींची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ते रेशनचा लाभ घेत आहेत. याशिवाय अनेक लाभार्थ्यांनी सलग 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ रेशनचे धान्य घेतलेलं नव्हतं. काही प्रमाणात तर मृत व्यक्तींच्या नावावर अजूनही शिधापत्रिका सक्रिय असल्याचे निदर्शनास आले. बायोमेट्रिक प्रणालीमुळे पारदर्शकता, गेल्या काही वर्षापासून रेशनचे धान्य बोटांचे ठसे घेऊन वितरित केले जात असल्यामुळे कोणत्या ग्राहकांनी किती काळ धान्य घेतलेलं नाही याची अचूक नोंद उपलब्ध झाली आहे. तसेच आधार कार्ड शिधापत्रिकेला जोडल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची सविस्तर माहिती शासनाच्या प्रणालीत उपलब्ध आहे. या तांत्रिक सुविधेमुळे अपात्र आणि निष्क्रिय लाभार्थ्यांचा शोध घेणं सोपं झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असणारे किंवा अपात्र ठरणारे रेशन कार्ड धारकांची यादी तयार करून ती संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली. या यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाने 20,310 लाभार्थ्यांचे रेशन धान्य वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला. पुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे की या यादीतील काही लाभार्थ्यांनी जर विभागाशी संपर्क साधला तर त्यांच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाईल. संबंधित व्यक्ती शासनाच्या निकषामध्ये बसत असल्याचे आढळल्यास त्याचे रेशन धान्य पुन्हा सुरू करण्यात येईल. मात्र अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.